नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मोबाईलवरून घरीच कशाप्रकारे ऑनलाईन भरायचा याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला आपल्या प्ले स्टोअरवर यायचं आहे। प्ले स्टोअरवर आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं सर्चमध्ये आपल्याला नारी शक्ती ॲप्स अशा प्रकारे आपल्याला इथं टाईप करायचं आहे। नारी शक्ती अशा नंतर टाईप केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा जो ॲप्स आहे तो आपल्यासमोर येणार आहे। तर याला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। याला इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो हा ॲप्स इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथं ओपनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ओपनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं नवीन पेज आपल्यासमोर असं ओपन होणार आहे। हा जो ॲप्स आहे हा ओपन होणार आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इथं डन करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जो मोबाईल नंबर आहे तो टाकून घेऊन आणि ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवर आपल्याला इथं राईट क्लिक करून आपल्याला या ठिकाणी इथं स्वीकारा करायचा आहे आणि इथं लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला अर्जदाराचे नाव टाकून त्यानंतर ईमेल ID, त्यानंतर मोबाईल नंबर व तसेच जिल्हा व तालुका हे निवडून घेऊन आपल्याला एक प्रोफाईल आपली क्रिएट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी व्हाईल यूजिंग द ॲप याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महिलेचे संपूर्ण नाव या ठिकाणी इथं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पती किंवा वडिलाचे नाव आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचे आहे। ते सिलेक्ट करून या ठिकाणी इथं टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी इथं जन्मदिनांक आपल्याला टाकून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपल्याला आपला जो जिल्हा आहे तो या ठिकाणी इथून निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जो तालुका आहे तो सुद्धा या ठिकाणी इथे निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं जे गाव आहे ते या ठिकाणी इथं टाईप करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपली ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका किंवा महानगरपालिका यापैकी ते एक टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला जो एरिया पिनकोड आहे तो आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला जो पत्ता आहे तो आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो आपला मोबाईल क्रमांक आहे तो सुद्धा या ठिकाणी इथं टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी इथं आधार कार्डचा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी इथं विचारलेले आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेतला आहे का? तर तुम्ही असेल तर हो आणि नसेल तर नाही। जर तुम्ही हो या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी लाभाची रक्कम या ठिकाणी इथं टाकायची आहे आणि नाही या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी काही टाकायची गरज नाही। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं वैवाहिक स्थिती यापैकी एक जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी इथं निवडायची आहे। त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी आपल्याला इथं टाकायचा आहे। या ठिकाणी बँकेचे संपूर्ण ठिकाणी टाकायचे आहे। बँकेच्या खातेधारकाचे नाव या ठिकाणी इथं म्हणजे अर्जदाराचे नाव या ठिकाणी इथं खातेधारकाचे नाव टाकायचं आहे। या ठिकाणी बँकेचा खाते क्रमांक, त्यानंतर या ठिकाणी IFSC कोड आणि या ठिकाणी विचारलेला आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मित्रांनो आपल्याला इथं विचारलेली आहे। तर तुम्ही असेल तर हो आणि नसेल तर नाही या ऑप्शनवर क्लिक करू शकता। आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे कागदपत्र कोणकोणते अपलोड करावे लागणार आहे ते आपण पाहणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जे आपलं आधार कार्ड आहे ते आपल्याला करायचं आहे। मित्रांनो आधार कार्ड हे जे आहे हे 5 MBच्या आतच आपल्याला सर्व डॉक्युमेंट जे आहे ते 5-5 MBच्या आतच आपल्याला अपलोड करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अधिवास प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल नसेल तर तुम्ही 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार ओळखपत्र व जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या 4 पैकी एक तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी 5 MBच्या आत हा जो डॉक्युमेंट आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी उत्पन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला अपलोड करायचे आहे। जर तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केशरी राशन कार्ड सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता। ते सुद्धा तुम्हाला 5 MBच्या आतच अपलोड करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र मित्रांनो याची जी PDF आहे ते मी तुम्हाला रोजगार सर्वांचा या टेलिग्राम चॅनलला देत आहे। त्याच्यावरून तुम्ही ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तुम्हाला त्याच्यावर सिग्नेचर करून ते तुम्हाला या ठिकाणी इथं अपलोड करायचं आहे मित्रांनो। आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बँकेचे पासबुक सुद्धा आपल्याला या ठिकाणी इथं अपलोड करायचे आहे।
त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे यापैकी एक कागदपत्र आपल्याला लागणार आहे। 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक आपल्याला लागणार आहे, महिलेचा जन्म जर परराज्यात झालेला असेल तर। त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचा फोटो या ठिकाणी तर अर्जदाराचा फोटोसुद्धा लागणार आहे, म्हणजे लाईव्ह कॅप्चर फोटो लागणार आहे या ठिकाणी। आणि त्यानंतर लाईव्ह कॅप्चर फोटो काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲक्सेप्ट हमीपत्र याच्यावर क्लिक करून आपल्याला ही जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे। आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं स्वीकारा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी माहिती जतन करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जो अर्ज आहे तो यशस्वीरित्या सबमिट झाला आहे अशा प्रकारचा SMS आपल्या मोबाईलवर येणार आहे। मित्रांनो तुमचा अर्ज भरून झाल्यानंतर तुम्ही तुमचं जे नारी शक्ती दूत ॲप्स आहे तो ओपन केल्यानंतर या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा जो अर्ज क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।